आजकाल स्मार्टफोन मार्केटमध्ये बजेट फोनच्या नावाखाली कितीतरी कंपन्या ग्राहकांना येड्यात काढतायत. त्यातच आता आणखी एका फोनची भर पडली आहे. आयकूचा Z11 लाईट 5G हा फोन आज लॉन्च झाला. यामध्ये जे फीचर्स दिलेत आणि ज्या किमतीला हा फोन लॉन्च केलाय ते जरा कम्पेअर करून पाहिलं तर असं वाटेल की हा फोन काच लॉन्च केलाय. काही गोष्टी चांगल्या आहेत पण ओव्हरऑल बघितलं तर या फोनची गरजच नव्हती असं वाटतंय. मी असं का म्हणतोय? या फोनमध्ये काय काय फीचर्स दिलेत, याची किंमत किती आहे आणि या किमतीला हा फोन खरंच परवडतो का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया फोनच्या डिझाईन पासून. दिसायला हा फोन बऱ्यापैकी प्रीमियम आहे. पाठीमागच्या बाजूला दोन लेन्स दिसत आहेत आणि फोनची बॅक साइड एकदम मार्बल फिनिश सारखी वाटतेय, पण मॅट फिनिश मिळालंय. कॅमेऱ्याच्या बाजूला फ्लॅश आणि डायनॅमिक लाईट मिळते, जिला तुम्ही नोटिफिकेशन्स वगैरेसाठी कस्टमाइज करू शकता. सोलार फ्लेम आणि मिडनाईट ब्लू असे दोन कलर ऑप्शन मिळतात. डिझाईनच्या बाबतीत मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे या फोनला हेडफोन जॅक मिळतोय, म्हणजे तुम्ही वायर्ड हेडफोन यात वापरू शकता. स्पीकर मात्र सिंगलच आहे. समोरच्या बाजूला येऊयात. या फोनला 6.7 इंच मोठा HD प्लस LCD डिस्प्ले दिलाय, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 1200 निट्स आहेत. खूप जास्त नसली तरी उन्हात स्क्रीन पाहण्यासाठी पुरेशी आहे. पण सगळ्यात खराब गोष्ट म्हणजे या फोनमध्ये टिअर ड्रॉप नॉच दिलाय. बाकी कंपन्यांनी 2 ते 3 वर्षांपूर्वीच हे बंद केलंय, पण ऐकूने आता हे पुन्हा आणलंय. बाकी सेफ्टीच्या बाबतीत म्हणाल तर मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन मिळतंय आणि IP65 रेटिंग देखील दिली आहे. सो थोडाफार खाली पडला, पाणी वगैरे उडालं तरी जास्त टेन्शन नाही. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्याच्या मिड रेंजचा बादशाह असलेला MediaTek Dimensity 6300 हा प्रोसेसर या फोनमध्ये पण मिळतोय. डिसेंट असा ट्रायड अँड टेस्टेड प्रोसेसर आहे. थोडीफार लाईट गेमिंग आणि हलकं मल्टीटास्किंग तुम्ही यामध्ये करू शकता. याचा AnTuTu स्कोअर 5.79 लाख आहे आणि फोनमध्ये LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज मिळतंय. सो डिसेंट असा परफॉर्मन्स असणार आहे. जास्त भारी नाही पण अगदी वाईटही नाही. सॉफ्टवेअरच्या बाबतीत म्हणाल तर Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. थोडेफार ब्लोटवेअर्स असतील पण ते काढता येऊ शकतात. 2 वर्षांचे OS आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स कंपनीने प्रॉमिस केलेत. शिवाय फोनमध्ये ढिगभर AI फीचर्स मिळतात. AI क्रिएशन, AI कॅप्शन्स असे फीचर्स मिळत आहेत. सोबतच Google Geminiचा सपोर्ट देखील आहे. बॅटरीच्या बाबतीत म्हणाल तर तिथे जास्त नावं ठेवता येत नाहीयेत. 6500 mAh मोठी बॅटरी मिळते आणि 44 वॉट्स वायर चार्जिंग सपोर्ट मिळतंय. कंपनीने क्लेम केलाय की 10 मिनिटं हा फोन चार्ज केल्यानंतर 8 तास कॉलिंग एवढा बॅकअप तुम्हाला मिळेल. सोबत फुल चार्जमध्ये तुम्ही 20 तास सोशल मीडिया स्क्रोलिंग करू शकाल किंवा मग 80 तास गाणी ऐकू शकाल, असंही कंपनीने म्हणलंय. सोबतच बाकीचे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी रिव्हर्स चार्जिंग आणि लॉंग गेमिंग सेशन्सच्या वेळी वापरण्यासाठी बायपास चार्जिंगचं फीचर देखील देण्यात आलंय. एकूणच चार्जिंगच्या बाबतीत एकदम पॉवर पॅक्ड असा हा फोन आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा मिळतोय, सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा मिळतोय आणि सेल्फी कॅमेरा तर फक्त 5 मेगापिक्सेलचा मिळतोय. एकूणच एक मेन कॅमेरा सोडला तर बाकीचे दोन्ही कॅमेरे तेवढे काही कामाचे नाहीयेत. तुम्हाला जर सेल्फी कॅमेरा महत्त्वाचा असेल तर हा फोन तुम्ही विसरूनच जा. आता येऊया मेन मुद्द्यावर, किंमत. 3 व्हेरियंट्स लॉन्च केलेत. बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. याची किंमत ₹19,500 आहे. मिड व्हेरियंटमध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय आणि त्याची किंमत ₹21,500 आहे. आणि टॉप व्हेरियंट तुम्हाला ₹24,500 मिळतंय, ज्यात तुम्हाला 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. लॉन्च ऑफरमध्ये तुम्हाला ₹1,500 बँक डिस्काउंट मिळतोय, ज्यामुळे बेस व्हेरियंटची इफेक्टिव्ह प्राइस ₹18,000 होते आणि या प्राइसला देखील हा फोन अजिबात व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही. म्हणजे मी जर जवळपास ₹20,000 मोजतोय तर मला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा तर नकोच आहे. आता काही लोक तुम्हाला म्हणतील की सध्या फोनच्या किमती वाढतायत, त्यामुळे 20,000 हा फोन ठीकच आहे. त्यांचं ऐकू नका. मी सांगतो याच बजेटमध्ये तुम्हाला आणखी कुठला फोन चांगला मिळेल. सगळ्यात पहिला तर Realme P4R. यामध्ये तुम्हाला ₹19,000 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. सोबत व्हेरियंट आणि प्रोसेसर सेमच आहे, पण बॅटरी तुम्हाला आणखी मोठी म्हणजे तब्बल 8000 mAh एवढी मिळते. सोबतच प्रोसेसर सेम असला तरी हा फोन गेमिंगसाठी चांगला ऑप्टिमाइज केलेला आहे. हा पण एक बेनिफिट आहे. Realmeचा फोन नको असेल तर आणखीन एक बेस्ट ऑप्शन म्हणजे Samsung Galaxy F70e. यात तर तुम्हाला ₹16,000 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा व्हेरियंट मिळतोय. शिवाय यात स्टोरेज एक्सपांडेबल आहे. यामध्ये देखील डिस्प्लेला वॉटर ड्रॉप नॉच दिसेल, पण सॅमसंगचा चांगला कॅमेरा सेटअप, 6000 mAh बॅटरी आणि जास्तीत जास्त अपडेट्स हे सगळं तुम्हाला या फोनमध्ये कमी किमतीत मिळतंय. शिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे iQOO Z11 लाईटचा टॉप व्हेरियंट 25,000 पर्यंत जातोय. त्या बजेटमध्ये जर तुम्हाला चांगला फोन हवा असेल तर त्याचा व्हिडिओ मी परवाच केलाय, शेवटीला कार्ड्समध्ये टॅग करेल, तोही बघून घ्या. एकूणच फोनच्या किमती खूप वेगाने वाढतायत आणि कंपन्या किमती वाढवण्यासोबतच फीचर्स कमी करतायत.
त्यामुळे नवीन फोन लॉन्च झाला तर तो चांगलाच असेल असं आता होणार नाही. उलट कितीतरी नवीन आलेल्या फोनपेक्षा जुने फोन चांगले वाटू लागलेत. बाकी तुम्हाला ऐकूचा हा नवीन फोन कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या बजेटमध्ये फोन शोधत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.